सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, न अन्यम जाने नैव जाने न जाने। आज रामनवमी अर्थात रामजन्म। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी चिरेबंदी परिसरामधलं जे संत राम मंदिर आहे या ठिकाणी दरवर्षी आपण रामजन्म साजरा करत असतो आणि तो या ठिकाणी साजरा केला जात आहे। गेले जवळजवळ 200 वर्षाची ही परंपरा आहे। 200 वर्षापासून या ठिकाणी रामजन्म साजरा केला जात आहे। पूर्वी या ठिकाणी आमचे वडील वासुदेव शास्त्री धर्माधिकारी, कैलासवासी वासुदेव शास्त्री धर्माधिकारी यांचं कीर्तन होत असे। त्याच्यानंतर प्रमिळा धर्माधिकारी यांचंही कीर्तन झालं आणि मग त्याच्यानंतर मग आपल्या इथल्याच काही हौशी कलाकार अशा ज्या स्त्रिया होत्या त्यांचं गीत रामायणसुद्धा झालं आणि आज आपण या ठिकाणी भजनी मंडळाचा कार्यक्रम घेतला आहे। दरवर्षी या ठिकाणी 10 ते दुपारी 12 या वेळामध्ये काहीतरी भजनी मंडळ किंवा गायन किंवा गीत गायन असे कार्यक्रम घेतले जातात आणि मग त्याच्यानंतर रामजन्म साजरा केला जातो। आता या रामजन्माचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी रामाचा पाळणा लावला जातो की जो रामाचा पाळणा असं सांगतात। पूर्वीचे लोक सांगायचे, आता माझं वय आहे 78, म्हणजे मी या सगळ्यांमध्ये सगळ्यात जुना माणूस मी आहे। त्यामुळं पूर्वीचे लोक असं सांगायचे की हा पाळणा जो हलवतील त्यांना निश्चितच रामासारखा पुत्र होईल, रामासारखा पुत्र होईल असं पूर्वीचे लोक सांगायचे आणि त्यामुळे अजूनही तीच भक्ती या ठिकाणी आहे। खूप स्त्रिया या ठिकाणी येतात आणि तो रामाचा पाळणा हलवतात। या ठिकाणी रामजन्मानंतर रामाचा पाळणा म्हटला जातो, त्यानंतर रामाची आरती केली जाते आणि मग सगळ्या लोकांना, सगळ्या भक्तांना प्रसाद वाटप केला जातो। याप्रमाणे आणि याचप्रमाणे पहिल्या प्रथम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो उत्सव चालू होतो तो चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा, म्हणजे ज्याला आपण मराठी वर्षाचं नवीन वर्ष सुरू होतं त्या ठिकाणाहून हा सुरुवात होतो। दररोज रात्री 8 वाजता या ठिकाणी रामाच्या मंदिरामध्ये आरती असते। या आरतीला सुद्धा भरपूर लोक असतात आणि या आरतीच्या वेळेला सुद्धा अजूनही लोक असे आहेत की जे लोक आपापला काहीतरी प्रसाद घेऊन त्या ठिकाणी येतात आणि मग त्या ठिकाणी त्या प्रसादाचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग तो नैवेद्य सगळ्या लोकांना, आलेल्या लोकांना वाटला जातो। तर असं ही प्रथा या ठिकाणी अजूनही चालू आहे। या रामावर श्रद्धा आहे आणि या रामाने आत्तापर्यंत सगळ्यांचं कल्याणच केलेलं आहे, म्हणून या रामाला शतशः नमस्कार। सतत आमची या रामावर अशी श्रद्धा राहील याबद्दल शंका नाही। हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा गोविंदा गरुडध्वजा गुणरिते दामोदरा माधवा श्रीकृष्णा कमलापते रघुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहि माम् आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणं। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग,
प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब, तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.